जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसलाय. देहूतील राहत्या घरीच शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचं आता समोर आलंय. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी 4 चिठ्ठ्या लिहिल्यात. यामध्ये त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण सांगितलं. पहिली चिठ्ठी ही आई वडिलांना, दुसरी चिठ्ठी होणाऱ्या पत्नीला, तिसऱ्या चिठ्ठीतून कुटुंबाला आणि चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना शेवटचा संदेश दिलाय. यामध्ये शिरीष महाराज यांनी एकूण 32 लाखांचं कर्ज झाल्याचं नमूद केलं. ते चिठ्ठीत लिहितात की माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे. मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांनाही आहे. तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करतोय. एकूण 32 लाखांचं कर्ज आहे. त्यापैकी कार विकून 7 लाख फिटतील. वरचे 25 लाख फेडण्यासाठी मित्रांनो माझ्या कुटुंबाला साथ द्या. मला वाटत होतं मी हे कर्ज फेडू शकतो, परंतु आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही, म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे, असं शिरीष महाराजांनी म्हटलंय. याच चिठ्ठ्यांमध्ये महाराजांनी आई, वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीचीही माफी मागितली आहे. ते आपल्या पत्नीला म्हणतात, माझी लाडकी पिनू, प्रियांका, खरं तर तुझा आत्ता कुठं हात पकडला होता. आपलं आयुष्य आता कुठं फुलायला सुरुवात झाली होती आणि मी आता जातोय. तुझ्यासोबत थोडा काही काळ घालवायचा होता, पण तुला भेटून ही चूक करतोय. त्यामुळे हात जोडून मी तुझी माफी मागतो. त्यामुळे मला माफ कर, कारण आयुष्यात सर्वात जास्त मी अपराधी कोणाचा असेल तर तुझा आहे. तुला न्याय देऊ शकलो नाही. माझ्या वाईट काळात तू माझ्या सोबत उभी राहिलीस. माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस. माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखे, तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस. त्यामुळे मला माफ कर, कारण तुझी सगळी स्वप्न तोडून मी जातोय. कुंभमेळा राहिला, वारी राहिली, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं, खरं तर सगळंच राहिलं. मी काहीही न देता माझ्या झोळीत तू भरभरून दान टाकलंस. तू खूप गोड आहेस, निस्वार्थी आहेस, खूप काही बोलता येईल, पण आता जप स्वतःला. माझ्यासाठी एवढा काळ थांबलीस, पण आता मीच नसेन. त्यामुळे थांबू नकोस. पुढे जा, खूप मोठी हो, आणि हो, खूप झाले कष्ट. आता वर्क फ्रॉम होम हो. माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्यात, त्यामुळे मला माफ कर. तुझाच अहो, शिरीष. शिरीष मोरे महाराज यांचं देहूतील धार्मिक आणि सामाजिक जीवनात मोठं योगदान होतं. ते प्रसिद्ध कीर्तनकार होते आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असत. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय प्रचारक म्हणूनही ते कार्यरत होते. मोरे यांचा नुकताच विवाह ठरला होता, तसंच टिळा सुद्धा झाला होता. 20 फेब्रुवारीला मोरे यांचा विवाह होणार होता. मात्र त्यापूर्वीच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याने सर्वांनाच धक्का बसलाय. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते.